नमस्कार. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी थेट बारामतीमधून. बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये अजितदादांचा मृत्यू झाला. बातम्या ऐकून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोक व्यक्त केला जातोय. पण या विमानाच्या शेवटच्या क्षणी, अपघाताच्या शेवटच्या सेकंदात नेमकं काय घडलं? धक्कादायक बातमी समोर आली. बघूया, अपघात झाल्याची बातमी आली आहे. नेमकं काय घडलं? सुरुवातीला सांगितलं गेलं, अजित पवार त्या विमानामध्ये होते, त्यांना लागलंय, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय असं सांगितलं. काही लोक सांगत होते अजित पवारांना थोडं खरचटलं आहे, कुणालाही काही झालं नाही. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राने श्वास मोकळा केला आणि आपले नेते सुरक्षित असल्याचं जाणून गेलं. मात्र त्यानंतर काहीच वेळानंतर बातमी सांगण्यात आली, महाराष्ट्र पहिल्यांदा हादरला आणि काही वेळामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. पण जेव्हा या अपघाताचं खरं कारण समोर आलं, तेव्हा महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला. कारण की सुरुवातीला वाटत होतं की हा अपघात विमानात काहीतरी बिघाड झाल्यामुळे किंवा धावपट्टी न दिसल्यामुळे किंवा इतर काही तांत्रिक कारणामुळे अपघात झाला असेल. पण पण जेव्हा DGCAचा रिपोर्ट आला, तेव्हा या अपघाताचे कारण भलतंच निघालं. कारण या अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदामध्ये काय घडलं याचा रिपोर्ट स्वतः DGCA या सरकारी संस्थेने दिला. शेवटच्या 10 सेकंदात विमान चालकाने काय संदेश दिला होता, तो शेवटचा संदेश काय होता, त्या संदेशामध्ये मग विमानाचा अपघाताचा खरं कारण काय, इंजिन खराबी होती किंवा वैमानिकाची काही चूक होती का, तीच सहज काहीतरी कारण होतं, सगळं सत्य आता उघड झालंय. मग नेमकं या अपघातात शेवटच्या क्षणी काय घडलं, कोणाची होती का चुकी, प्रकरणात तिसरी वेगळीच काय शक्यता होती का, जरा जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये अजित पवारांच्या आज झालेल्या अपघाताविषयीचा संपूर्ण सविस्तर अंदाज. 28 जानेवारी 2026 वार बुधवार सकाळी 8:44 बारामतीचे 22 परिसर अचानक एक मोठा स्फोट झाला. संपूर्ण महाराष्ट्र हादरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची सुरुवातीला बातमी येते. दादा जखमी झाले आहेत. पण काही तासातच ती बातमी येते जिथे महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकतो. ती बातमी म्हणजे अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सगळ्यांना आता प्रश्न पडला होता, या अपघातात नेमकं झालं कसं? विमानतळ फक्त 500 फुटावरती होतं, म्हणून काय घडलं असेल? मग नेमकं वैमानिकाचा ताबा सुटला का? ब्लॅक बॉक्समध्ये कैद झालेले ते शेवटचे 10 सेकंद काय सांगतात? वैमानिकाचा तो शेवटचा आवाज काय सांगत होता? दादांचे शेवटचे शब्द, सगळी माहिती आता समोर आली आहे. 28 जानेवारीची सकाळ संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासात तिची आता नोंद होणार आहे. सगळीकडे राजकारण तापलेलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांनी त्या झाल्या होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आता होणार होत्या. त्याच्या रणधुमाळीसाठी राजकारणाची तयारी सुरू होती. अजितदादा पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरले होते. त्या दिवशी 28 तारखेला बारामतीमध्ये 4 सभा होत्या अजितदादांच्या. सकाळी 8 वाजता दादा मुंबईहून निघाले होते. मी मनात त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक, एक PA, 2 पायलट होते. दादांच्या चेहऱ्यावरती थकवा नव्हता, उलट निवडणुकीच्या रणनीतीचे एक वेगळं तेज होतं. पण निसर्गाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. इकडे मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आपल्या बैठकीमध्ये व्यस्त होते. पण कोणालाच माहीत नव्हतं की या विमानाचा पुढे जाऊन काय होईल आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरा देणारी घटना घडण्याच्या मागे काही कारणं दडली होती का? ती कारणं आता उघड झाली आणि त्याच कारणाने माहिती आपण पुढे घेतोय. पण खरं तर 27 तारखेला म्हणजे काल रात्री या प्रकरणाचा खरा जो खरेदी नेमका काय निकाल लागला, ती माहिती उघड होणार आहे. 28 तारखेला अपघात झाला, पण काल रात्री म्हणजे 27 जानेवारीची रात्र ती अजित पवारांची आपल्या मुंबईतल्या निवासस्थानाची होती. दुसऱ्या दिवशी बारामतीला 4 मोठ्या सभा असल्यामुळे लवकर निघायचं होतं. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी दादा आता पूर्णतः दंड ठोकून उभे होते. शिस्त आणि वेळेचे पक्के होते. सकाळी 6 वाजता दादा उठले. खरं तर आज सकाळी 6ला ते उठले होते, ज्यांनी आयुष्यात विचार केला नव्हता की शेवटचा फोन उठणार आहे. आणि आपल्याला कायमचे त्यांनी नेहमीप्रमाणे आपला चहा घेतला, खाली खाली चेक केलं. कोणालाच वाटत नव्हतं की त्यांची मुंबईतली शेवटची सकाळ असेल. सकाळी 7:30ला विमानतळावरती निघाले. त्यांच्यासोबत त्यांचे खास PO आणि सुविध सहाय्यक होते. 45 मिनिटं विमान जायच्या अगोदर दादा तिथे पोहोचले. विमान तपासलं होतं आणि सकाळी 8 वाजता विमानाने आकाशात झेप घेतली. मुंबईचा पण बारामतीकडे हवामान स्वच्छ होतं, पण म्हणतात ना, वादळापूर्वी शांतता फार भयानक असते.
इकडे बारामती सभेची जोरदार तयारी सुरू होती. हजारो कार्यकर्ते आपल्या लाडक्या दादांची वाट पाहत होते. बारामतीचा राजकारण याआधीच दादांच्या भोवती फिरत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी देखील दादांनी अगदी प्रयत्न केले होते. राजकीय चर्चा होती. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी देखील दादांनी खूप प्रयत्न केले होते. अजितदादा मोठा निर्णय घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील त्यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील आपल्या प्रचारात व्यस्त होते. पण या सगळ्यात नियतीची एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली जात होती. नियतीच्या मनात अजितदादांचा शेवट आजच होणार होता का, कोणालाच कल्पना नव्हती. विमान जेव्हा पुण्याच्या हद्दीत शिरलं किंवा दादांनी त्यांच्या पायलटला शेवटच्या सभेच्या भाषणाबद्दल काही सूचना दिल्या होत्या, ते उत्साहात होते. त्याला ठाऊक होतं की बारामतीची जनता त्यांच्यावर किती प्रेम करते. पण बारामती विमानतळापासून अवघ्या काही किलोमीटर असतानाच विमानाचा आवाज बदलू लागला. खरं तर ही घटना, हा अपघात होणार होता आणि त्याची सुरुवात काही किलोमीटर आधीच झाली होती. पुण्याच्या हद्दीत विमान शिरलं, बारामतीत काही अंतरावरती होती ती, तेवढ्यात विमानाचा आवाज बदलू लागला. रिपोर्ट आला तर रिपोर्टमध्ये विमानाच्या अपघातात सगळं रहस्य उघड होणार होतं. पण अपघात होऊन अजून बाकी होतं. हळूहळू खाली येत होतं. जुगावीचा परिसर दिसत होता. उंची फक्त 1000 फूट 900 फूट होती. अचानक मेडेचा कॉल दिला. वेळेचा कॉल देना मुझे अपघात होतोय निर्माण झाली, असा त्याचा अर्थ होतो. घडलं होतं तिथं विमानाचा उजवा भाग अचानक खाली दुखू लागला आणि डावा भाग पूर्णपणे वाकला गेला. वैमानिक विमानाला सरळ ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण हायड्रोलिक सिस्टीम विमानात कार्य करत असते तर तिने प्रतिसाद देणं बंद केलं होतं. विमानातील दादांच्या सुरक्षकांना आता जाणीव झाली होती की आता काहीतरी घडतंय. खाली जमिनीवरती शेतात काम करणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक विमान अतिशय कमी उंचीवरून उडत आहे. त्याच्याबद्दल दूर देखील निघत होता. पण ते विमान अतिशय अनियंत्रितरित्या खाली येताना दिसत आहे. कारण ती प्रत्येकाला माहित होतं की त्यांचे लाडके दादा आज बारामतीत येणार होते. काही जण सभेला जाणार होते, पण काही जणांचा वेळेला नियोजन होतं, तर काही प्रचार करणारे कार्यकर्ते होते. पण घेऊन येताना वेगाने लोकांच्या तोंडचं पाणी पाहिलं. कोणीतरी ओरडणारे दादाने ते विमान, तरी सुद्धा काम करणारे शेतकरी धावत गेले. विमानाचे 2 तुकडे झाले होते. जवळजवळ पोलीस प्रशासन लावलं. सुरुवातीला बातम्या आल्या, दादांना वाचवण्यात यश आलं. दादा त्यांची प्रकृती नाजूक आहे, पण दादा वाचू शकतात. बारामतीच्या हायटेक हॉस्पिटल बाहेर हजारो लोकांची गर्दी जमली होती. त्यांच्या डोळ्यातल्या संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. त्या भीषण आगीमध्ये कोण वाचलं, कोणाचा जीव वाचलाय याची अजून कोणालाच कल्पना येत नव्हती. पण तेवढ्यात तपास सुरू केला. हे भारतीय सरकार असो, त्याचं कारण शोधणं. सरकारी तपास सुरू झाला. विमानाचे अवशेष गोळा केले. सर्वांना वाटलं तांत्रिक बिघाड आहे. अतिशय वेगाने तपास सुरू झाला असून स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश दिले. या पद्धतीने त्या ठिकाणी आदेश दिले. खरं तर या प्रकरणामध्ये आता या विमानामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता, खरंच आता कोणता तांत्रिक बिघाड झाला होता ते शोधणं गरजेचं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील काय म्हणतात समोर येऊन त्यांनी दुःख व्यक्त केलं. महाराष्ट्रातील एक बडा नेता, जो अतिशय लोकप्रिय असणाऱ्या नेत्याचा असा अपघाती मृत्यू होणार, ही गरज राजकारणाला पडलेलं मोठं नुकसान असं म्हणावं लागेल. अजितदादांना शेवटच्या क्षणाचा एक संदेश दिला. राजकारणातले किती वाद असले तरी कार्यकर्ता नेता म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. काय नेमकं घेऊन जायचंय, अजित पवारांचा या ठिकाणी मृत्यू झाला आणि आपल्यातून, महाराष्ट्राच्या कवेतून एक आपला आवडता नेता, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपल्यातून नाहीच झालं. परंतु शेवटी त्या ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय काय होतं ते पाहण्यासाठी पुढील 2 दिवस जातील. परंतु अजित पवार आता आपल्यातून नाही झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांचं व्यक्तिमत्व सध्या आपल्यातून खूप दूर गेलंय. अशीच सध्या खूप मोठी दुःख घटना घडली आहे. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.